चला पर्याप्ती हां वाचा. 6 पर्याप्ती कुठल्या कुठल्या? बरोबर. ठीक आहे ना. पान नंबर तुम्हाला सांगितलं आहे पुस्तकातलं. पर्याप्ती पान नंबर 64 माझ्याकडे आहे, तुम्ही बघून घ्या. चार्ट तुमच्या पुढे ठेवा. तर काय सांगितलेलं आहे पर्याप्तीमध्ये है ना? सांगितलं होतं ना की तिथं ह्या पर्याप्ती सांगितल्या 6 पर्याप्ती है ना. ह्या 6 पैकी कुठली पर्याप्ती सांगितलं आपण? 3 भेद केलेत. 3च भेद लक्षात ठेवा, 2 पण म्हणायचेच नाहीत है ना. 3 भेद केलेले आहेत है ना. 3 भेद कुठले कुठले दाखवतो फळ. पर्याप्त, दुसरं निवृत्य पर्याप्त आणि तिसरं लब्ध्य पर्याप्त. बरोबर. म्हणजे काय आहे य आलं ना, त्यामुळे हे असं नाही तर निवृत्ती अपर्याप्त असं म्हणायचं सरळ. लब्धी अपर्याप्त. कळलं का नाही? पण जर दोघांना जोडलं तर काय करायचं मग? निवृत्य पर्याप्त. कळलं का नाही? लब्ध्य पर्याप्तक. समजलं ना? संधी झालेली आहे संस्कृतची ती आहे ना. ईचा य झालेला आहे. हां समजलं? तर मग अशा प्रकारे सांगितलं पर्याप्त, निवृत्त पर्याप्त आणि लब्ध पर्याप्त असे 3 भेद. त्यापैकी सांगितलं होतं ज्यांची काय झालेली आहे? सेकंड नंबरची दिसते ना. शरीर पर्याप्ती ज्यांची पूर्ण झाली हा ना. ज्यांची शरीर पर्याप्ती सगळं शरीरासंबंधीच आहे बरं का है ना. त्यामुळं इथं वरच लिहू का मी शरीर है ना. शरीर पर्याप्ती जी आहे ती पूर्ण झाली आहे, त्याचं नाव काय आहे? पर्याप्त. ठीक आहे ना. ज्यांची शरीर पर्याप्ती पूर्ण झाली नाही पण पुढं होणार आहे, कळलं? त्याला काय म्हणायचं? निवृत्त पर्याप्त. आणि लब्ध पर्याप्त ज्यांची शरीर पर्याप्ती पूर्ण झाली नाही आणि पुढं ही होणार नाही. होणार नाही म्हणजे त्याच्या अगोदर मरणार ते. कळलं का नाही? त्यांची आहार पर्याप्ती पूर्ण झाली परंतु शरीर पूर्ण पर्याप्ती पूर्ण व्हायच्या अगोदरच ते काय होणार? मरणार. विचार करा. म्हणजे तो आहार पर्याप्तीचा काळ किती छोटा असेल. इमॅजिन केला का नाही? कारण आपण सांगितलं होतं हे लब्ध पर्याप्त जीव जे आहे, थोडं इमॅजिन करा. काय सांगतोय? काल सांगितलं होतं लब्ध पर्याप्त जीव आहे ते एका श्वासामध्ये किती वेळा? 18 वेळा. विसरायचं नाही आकडा. विसरला तर 18 वेळा उठा बशा करायला लावणार है ना. एका श्वासामध्ये 18 वेळा जन्म आणि 18 वेळा मरण होतं. कळलं का? पटापट. म्हणजे तुम्ही विचार करा की त्यांचं काय जन्म मरण होत असेल. परदेशी जन्म, परदेशी मरण, परदेशी जन्म, परदेशी मरण. किती फास्ट, किती फास्ट, किती फास्ट. आणि आपण एक श्वास घेतोय, झालं. एवढं किती वेळा झालं? म्हणजे किती सेकंद झाले? मोजून किती सेकंद होतील हो? आपल्या भाषेत एक अप्रॉक्सिमेटली आहे, परफेक्ट नाही आहे. किती सेकंद होतील? सेकंद किती होतील? श्वास घेतला आणि सोडला असा ह्याला म्हणतात श्वासोच्छ्वास. आणि ह्या एका श्वासामध्ये किती वेळा? 18 वेळा. म्हणजे किती काय म्हणतात ना 2-4 सेकंद असतील अप्रॉक्सिमेटली बरं का. हां एका श्वासाचे सेकंद किती विचारतोय? हां म्हणून म्हणले साधारण 2-4 सेकंद म्हणून अप्रॉक्सिमेट म्हणलं ना तुम्हाला. त्यासाठी धरून चाला साधारण. आता ते श्वास कोणाचा घ्यायचा आहे? रोगी माणसाचा नाही घ्यायचा. ते पण सांगितलेलं आहे आचार्यांनी. श्वास कोणाचा पकडायचा आहे? ज्याचा निरोगी आहे. निरोगीचा श्वास मंद असतो, तुम्हाला माहिती आहे का? ज्याचा श्वास स्लो होतो का नाही त्यांचं आयुष्य जास्त असतं, माहिती आहे का नाही? कसं? श्वास कसं घेतं? स्लो.
कळलं की नाही? म्हणून त्याचं आयुष्य जास्त 300 वर्षापर्यंत जगतं ते. कुत्रा श्वास कसा घेतो? फास्ट. मग जगतं किती वर्ष? किती वर्ष? कुत्र्याचं आयुष्य किती? 10-12 वर्ष ॲप्रॉक्सिमेटली धरून अगदी त्याला पकडायचं नाही, है ना. असंच आहे, शास्त्रात लिहिलेलं आहे, मी मनाचं सांगत नाही. आणि सायन्स पण हे सांगतंय. कळलं का? शास्त्रात लिहिलेलं आहे की अशा प्रकारे जे लय धावपळ करतात का नाही त्यांचं आयुकर्म लवकर संपतं. लय पळापळ 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 करतं का नाही, आहे ना. मग खरं सांगतोय, आहे ना. कशाची पण असू द्या, कुठल्या पण गोष्टीबद्दल असू द्या, लय पळापळ केली की कारण त्यांचा श्वास फास्ट चालू असतो ना. कळलं का नाही? ते लवकर जातात. आणि जे हे सामान्य कथा नाही, तुम्ही उगा तर धरून बसताना कोणाला काय पण है ना. आणि ज्यांचं काय आहे सांगितलं स्लो असतो, म्हणजे धावपळ, योग चंचलता ज्यांच्याकडे जास्त नाही आहे असे जरा जास्त वेळ जगतात. थोडक्यात तो अभिप्राय कशासाठी आहे? श्वासावर आहे ना. म्हणून तर तिथं सांगतो प्राणायाम करा जगायचं असेल तर. कळते का काय म्हणतोय ती, आहे ना. कारण आपल्याला सवय लागली ना फास्ट करायची. जरा थोडंसं प्राणायाम, थोडा श्वास रोखून बसायचं असतं, माहिती आहे तुम्हाला, है ना. साधू लोक करतात, तुम्हाला काय झालंय? करतात का नाही साधू लोक? आपल्याला करायला काय झालंय? तर असा अभिप्राय आहे. ठीक आहे, आता ती चर्चा नंतर. आपलं चाललंय आपलं पर्याप्त राहायचं, मग सगळं रामदेव बाबाच व्हायचं आहे ना. तर काय चाललंय आपलं लक्षात आलं का? आता लब्ध पर्याप्त मग काय सांगणार होतो की एक निरोगी मनुष्याचा एक श्वासोच्छ्वासामध्ये काय होतंय? 18 वेळा जन्म आणि मरण, म्हणजे 36 झालं. 18 जन्म आणि 18 मरण, समजते का? एका श्वासोच्छ्वासामध्ये. म्हणजे त्याचा जन्माचा काळ किती असेल आणि मरणाचा काळ किती असेल. म्हणजे असा पडदिशी जन्मला, पडदिशी मेला, पडदिशी जन्म. तुम्ही इमॅजिन येते का? आता कळालं का? एक श्वास में 8-10 बार. हा, मग हे कोण जीव आहेत? हे कोण जीव? लब्ध्य पर्याप्त. हे कोण जीव आहेत? लब्ध्य पर्याप्त. हे निवृत्त पर्याप्तकवाले नाहीत. कळलं ना? ज्यांची शरीर पर्याप्ती पूर्ण झाली नाही, होणार नाही, असे ते जीव. त्याच्या अगोदर ते मरतात. आणि जन्मलं की त्यांची आहार पर्याप्ती पूर्ण होते. म्हणजे ह्याच्यावरून आता तुम्हाला कॅल्क्युलेशन लागलं का? आहार पर्याप्तीचा काळ किती छोटा आहे आणि त्याच्यापेक्षा थोडासा शरीर मोठा, त्यापेक्षा थोडासा ह्याचा मोठा, त्यापेक्षा थोडासा मोठा. म्हणजे हे सगळं पर्याप्ती पूर्ण व्हायला किती वेळ लागतात? खूप छोटा आहे जन्मल्यापासून. 6 पर्याप्ती जर कोणाच्या होत असतील पूर्ण, तर त्यासाठी अंतर्मुहूर्त जो म्हणला तो किती छोटा काळ आहे. असा काय त्यासाठी 48 प्रत्येक वेळेस अंतर्मुहूर्त म्हणजे लगेच 48 मिनिटं लावायचं नाही. आता ते तुम्हाला बघा दाखवतो, गुणस्थानाचा काळसुद्धा ह्यावरनं कळेल. ह्याचं भावासन झालं का तुम्हाला सगळ्यांना आता? ओके. आता ह्यात पण सांगितलं तर लब्ध पर्याप्त जे जीव आहेत ते फक्त एकेंद्रिय नाहीत. कोण सांगितलं होतं? एकेंद्रियापासून संज्ञी पंचेंद्रिय मनुष्यापर्यंत आहेत. मनुष्यसुद्धा असे आहेत की जे काय सांगितले, एका श्वासामध्ये 18 वेळा काय होत आहेत? जन्ममरण करतात. मग तुम्हाला म्हणा मनुष्य असं कसं? अहो, त्यांचा मनुष्य आयु आहे, मनुष्यगती नामकर्माचा उदय आहे, त्यांची आहार पर्याप्ती पूर्ण होते, परंतु त्यांची शरीर पर्याप्तीच पूर्ण होत नाही. मग असे लब्ध पर्याप्त मनुष्य सांगितलं कुठं होतात? उत्पन्न. ते पण आलेलं आहे सगळं. जीव समासमध्ये महाग झाले, ते तुमचं घेतलं नाही आहे. तत्वार सूत्रामध्ये पण येतं की हे सगळे जे मलमूत्रादी जिथं होतात का नाही, तिथं ते काय होतात? उत्पन्न होतात. ते सूक्ष्म जीव आहेत. समजलं का नाही? समूर्छन जीव आहेत. हां, मग मनुष्य म्हणल्यानंतर संज्ञीच घे का? संज्ञा असतात मनुष्य. हां, पण संज्ञी का म्हणतात ना? मन पर्याप्तीच पूर्ण होत नाही त्यांची. पण त्यांना मनुष्यगती नामकर्माचा काय आहे? हां, मनुष्य आयु आहे. त्यांचे आयु कर्म पण कुठला आहे? मनुष्यच आहे.
पण त्यांचं आहार पर्याप्ती पूर्ण झाल्यानंतर शरीर पर्याप्तीच पूर्ण होत नाही. त्याच्या अगोदर मनुष्य म्हणूनच ते आहेत आणि मेले. हा 18 वेळा होऊ शकतं, काय अडचण नाही. म्हणजे त्यांचं जन्म मरणच एवढं फास्ट असतं हे तिथं सांगायचं आहे. म्हणजे काय म्हणतात ना, त्या लब्ध पर्याप्त ह्या अवस्थेमध्ये कोणी किती पण काळ राहील, कळलं का नाही, पण जेवढा काळ राहील तेवढ्या वेळा त्यांचं एवढं फास्ट जन्म मरण होत राहतं. आहार पर्याप्ती पूर्ण होते, शरीर पर्याप्ती पूर्ण होत नाही. कुठं पर्याप्त म्हणतात? लब्ध पर्याप्तक, ते लब्धी अपर्याप्तक आहेत. समजलं का नाही? ज्यांची शरीर पर्याप्ती पूर्ण झाली ते कोण झाले? मग आता असे आपण मनुष्य आहोत, तिर्यंचे आहेत, देव आहेत, नरके आहेत. कळलं का नाही? ज्यांची शरीर पर्याप्ती पूर्ण झाली ते पर्याप्तक आहे, पण ज्यांची नाही झाली पण होईल ते निवृत्त पर्याप्तक, आणि ज्यांची नाही झाली आणि होणार नाही ते लब्ध पर्याप्तक. पक्क झालं का? हे शास्त्रात वारंवार येते म्हणून मी ह्याला वेळ एवढा द्यायला लागलोय, नंतर वेळ द्यायचं काही कारण नाही. एवढं सोपं प्रकरण तर आहे. कळलं? हा काय प्रश्न असं विचारा. हां, पण त्यांची झाली कंप्लीट ना. होणार आहे पण आत्ता नाही ना, ह्या समयामध्ये नाही. मग होणार की पर्याप्त, ते शरीर पर्याप्ती पूर्ण, ती निवृत्त पर्याप्त. म्हणजे जन्मल्यापासून, आता जन्मल्यापासून तर सगळे समान आहेत, मग ते पर्याप्तक असो, लब्ध पर्याप्तक असो का निवृत्त, पण जन्मल्यापासून ज्यांची शरीर पर्याप्ती पूर्ण झालेली आहे ते पर्याप्तक, ज्यांची झाली नाही पण होईल ते निवृत्त पर्याप्तक, आणि जन्मल्यापासून ज्यांची शरीर पर्याप्ती पूर्ण झालेली नाही होणार पण नाही ते लब्ध पर्याप्तक. एवढंच. मग आहार पर्याप्ती पूर्ण होते पण शरीर नाही होत. हा, ते सांगतो की आता मी परत, आहे ना. मनुष्यांचे आपण आहेत ना, किती मनुष्य मिळतात माहिती आहे का नाही गोष्ट तुम्हाला? सगळं एक फिक्स आहेत हो. आपण नुसतं म्हणतो 184 योनी माझी जीव घेऊन वेश, ते उद्याच्याला सांगतो 84 लाख योनी कुठल्या, त्यातले मग मनुष्य जन्म किती, कळलं का? आणि त्यातले मनुष्य आपल्याला वाटतं काय 48, अरे 48 म्हणजे तुम्हाला माहिती आहे 24 तर ह्याचेच आहेत फक्त, कळलं का? त्यातले 24 मध्ये पण किती डिफॉल्ट आहेत, आणि त्या डिफॉल्टमध्ये पण किती 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 सगळीकडे किती प्रॉब्लेम्स करत 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 जो आत्ता मनुष्य भाव मिळालेला आहे तो किती बेस्ट आहे. हे जर तुम्ही समजचाल, आपल्याला वाटतं मिळेल की मला मर्द मनुष्य भाव, हलवाय वय असं नसतंय. म्हणून तर वारंवार सांगतात की हा जर लास्ट चान्स असेल ना, मग म्हणा मग कधीच मिळत नाही का? मिळतो. मग त्यासाठी परत एकेंद्रियात जावं लागतं. कारण तो त्रसपर्याचा काळ संपला है ना. त्रसपर्याचा काळ किती असतो? 6+2000 सागर. म्हणजे आता आपण कुठून आलेलो आहोत? निगोदातनं आलो का नाही? निगोदातनं आल्यानंतर तो जीव 6+2000 सागरापर्यंत तेवढं ड्युरेशन मिळालं प्रत्येकाला, कळलं का? मग ह्या 6+2000 सागरामध्ये त्रसपर्याचा काळ संपला. मग तुम्ही ना स्वर्गात जाणार, ना तुम्ही नरकात जाणार, ना तुम्ही मनुष्यात जाणार कुठं? निगोदात. आणि निगोदात गेला की मग परत कधी येणार ते नाही सांगता येत. तो कितीही अनंत काळ असू शकतो. किती म्हणजे समजतो का मी काय म्हणतोय? कितीही अनंत काळ असू शकतो. एकदा जर निगोदात गेला तर, निगोद म्हणजे केंद्रीय झाला आहे ना. ते आपण बघणार आहे निगोद कसले असतात काय असतात ते. आपण जीव समास अजून बघितलं नाही आहे. मला माहिती आहे हे पर्याप्तीच्या अगोदर जीव समास असतो, पण जीव समास जरा थोडं कठीण आहे. परत म्हणायचं गुणस्थान एवढंच डोक्यावरनं गेलेलं आहे, परत जीव समास सांगितलं तर आम्हाला रडू देईल. म्हणून म्हणलं आता पर्याप्ती घ्यावी, मग नंतर बघू जीव समास. समजलं का?
काय आहे ना. तर मग अशा प्रकारे सांगितलं काय आहे की तो खूप, म्हणून वारंवार सगळे जे विद्वान साधू ज्ञानी व्रती पंडित सगळे काय सांगतात तुम्हाला, हा जर मनुष्यभाव लास्ट असेल तर तुमची काय खैर नाही आहे ना. आणि हा जर मनुष्यभाव लास्ट नसेल तर आपल्याला सम्यक दर्शन कसल्या परिस्थितीत करायचंच करायचं. कारण त्रस पर्यायाचा जर काळ संपला ना है ना तर तो जीव जातो कुठं. मग कोणी पण असं सम्यक दर्शन जरी केलं असला ना तरी सम्यक दर्शन सुटते जाते निघतात. पण एक चान्स आहे की त्यानं सम्यक दर्शन केल्यामुळं तो नौकर निघवतात ना कुठे येणार आहे परत, अर्धभूतगल परावर्तन काळाच्या अगोदरच येऊन काय होईल, त्रस वगैरे होऊन मोक्षाला जाईल. एवढं सगळं डेंजर आहे, खूप पुढं मांडलेलं आहे. आपल्याला काय वाटतं सगळं सहज चाललेलं आहे. आपल्याला वाटतं मी येतोय रोज मंदिरात, येतोय स्वाध्याय वगैरे करतोय, मी जाईल देवगतीत. काय तुम्हाला सांगायचं आता तुम्हाला, असं काय नसते. असं काय नसतं म्हणजे ते वाया जात नाही, परंतु माहीत नाही ना की ज्या जीवाचा एकेंद्रियापासून द्विंद्रियापासून तुम्हाला संज्ञी पंचेंद्रियापर्यंत होण्याचा एक पिरियड दिलेला होता. किती पिरियड होता, 6+2000 सागर. किती पिरियड होता तो, त्रस पर्यायाचा काळ. लिहा किती, 6+2000 सागर. 2000 लक्षात राहिलं नाही, तुम्ही तेवढी नोट बघितलेली 2000ची, लक्षात ठेवा. त्यामध्ये कुछ अधिक करणे का, काही अधिक परत सांगतो, जरा ते अवघड जास्त जात नाही, मी सोपं सोपं सांगतोय. आणि सागर, सागर कळतंय म्हणजे एक्झॅक्ट सागर समजून घ्यायचं असेल तर ते गणितात न समजायचं. आणि जर तुम्हाला एक उदाहरण सांगायचं म्हणलं तर काय आहे, एक महासमुद्र आहे. सागर कशाला म्हणायचं नीट ऐका, एक महासमुद्र आहे आणि त्या महासमुद्रातनं सारखं सारखं काय करायचं, एक एक थेंब काढायचं. अशा प्रकारे रिकामा करत करत तो समुद्र रिकामा व्हायला किती वेळ लागेल, होणार नाही असं नाही, होणार, पण किती वेळ लागेल हा सुद्धा ॲक्च्युली संख्यातच येत आहे. आणि हा सागर जो शास्त्रात सांगितलेला आहे तो असंख्यात वर्षाचा आहे. मी जे तुम्हाला उदाहरण सांगितले हे स्थूल आहे आणि एक्झॅक्ट जे आहे ते असंख्याताचं गणित आहे. कळलं का, आहे ना. म्हणून एवढं सागर, मग एवढा काळ मिळालाय, कळलं का नाही. आणि त्यात जर चुकून जातो हा जीव, 7व्या नरकात गेला तर 33 सागर तर तिथंच गेले वाया. 2000 सागर तुम्हाला वाटेल हा आहे की 2000 सागर मोठा आहे की हो, पण त्या 2000 सागरामध्ये तुम्ही द्विंद्रिय बनणार, त्रिंद्रिय बनणार, चतुरेंद्रिय, असंज्ञी पंचेंद्रिय, नंतर मग पंचेंद्रिय बनल्यानंतर मग नरकात मनुष्य, तिर्यंच, देव. आणि देव आणि नारकी यांचं आयुष्य काय थोडं थोडं नसतं. हलक्यातला हलका जरी देव बनला किंवा हलक्यातला हलका नारकी बनला तरी कमीत कमी आयुष्य किती, 10,000 वर्ष. कळलं का. आणि वाईटातला वाईट नारकी बनला तर किती, 33 सागर, 7व्या नरकातलं आयुष्य. मग गेले की 33 सागर, संपायला किती वेळ लागतंय तुम्हाला वाटतं हा 2000 सागर लय मोठं काळ आहे. नाही हो, संपायला वेळ लागत नाही. जर आपण सावध नसेल तर काय, तुमच्याकडे समजा एखादा म्हणला काय माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे, मी उधळायचं जरी म्हणलं तरी आयुष्यभर संपणार नाही, असं कोणी म्हणतो का नाही, असतं का नाही. काय ते तसले येतं की ह्यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे, एवढे हे मोठे काय बिलियनियर ट्रिलियनियर आहेत की त्यांनी पैसे आपले काय रोज एवढे उधळायचे म्हणले तरी संपणार नाही असं वाटतं. पण संपायला वेळ लागतो का, नाही लागत. किती वेळ लागतो है ना. हा आत्ता एवढ्यानं काय फरक पडत नाही, एका दिवसानं दुसऱ्या दिवसानं, पण रोज 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 असं नुकसान असेल तर संपायला किती वेळ लागतो. आणि आपण असे बघितले का नाही, काय तुम्ही ते बघता ना चार्ट, काय की ह्या वर्षामध्ये कोण श्रीमंत होता, 1 नंबर 2 नंबर वगैरे, ते परत नंतर कोण श्रीमंत झाला, मग परत कोण श्रीमंत, असं बघता का नाही.
व्यक्ती पण बघता, देश पण बघता का नाही? देश कोण महागत होता, कोण पुढं गेला, कुठल्या वर्षात कुठल्या स्थानावर आहे बघता का नाही? हां ना. वर जायला वेळ लागतो, खाली यायला वेळ लागत नाही. पायऱ्या चढायला वेळ लागतात का नाही? पण वरनं उडी मारा किती वेळ लागते? समजतं का नाही? असं आहे, इथं सगळं असंच आहे. लक्षात आलं ना आता? लब्ध पर्याप्त समजले. पुढे जाऊ का गणित आता? हां, मग आता इथं सांगितलं शास्त्रामध्ये जेव्हा पर्याप्त आणि अपर्याप्त म्हणतात का नाही, आता दोनच गोष्टी नीट ऐका. शास्त्रामध्ये जेव्हा पर्याप्त म्हणतात तेव्हा पर्याप्तक आणि निवृत्त पर्याप्तक हे दोन्ही घेतात. शास्त्रामध्ये पर्याप्त हा शब्द आला होता आणि शास्त्रामध्ये जो अपर्याप्त शब्द आलेला आहे, नुसतं अपर्याप्त जर म्हणलं असेल तर ते कोणाला म्हणलेलं आहे? लब्ध पर्याप्त, जीवांना म्हणलेलं आहे. कळलं का? अपर्याप्त नामकर्माचा उदय ह्यांनाच. कळलं? लक्षात आलं का नाही? पण जर कधी आचार्यांना संबोधन करायचं असेल तर स्वतःहून म्हणणार की हे निवृत्त पर्याप्त आहे ना. पण जर नाही म्हणले, नुसतं पर्याप्त म्हणले तर ही दोन्ही आले. आणि अपर्याप्त म्हणले तर कोण लावायचं? लब्ध पर्याप्त. जसं तुम्हाला सांगितलं नाही, जे जे मार्गणा चाललेले ते सगळ्या कुठल्या आहेत? भाव मार्गणा लावायच्या, द्रव्य मार्गणा लावायच्या. जेव्हा द्रव्य मार्गणा तेव्हा स्वतःहून तोंडानं सांगतील आचार्य की हे द्रव्य मार्गणा लावा. जसं लेशा, लेशा किती आहेत? कुठल्या कुठल्या? थांबा, पुरुषाकडे गावाचा. हां, कृष्ण छान, मला बरं वाटलं बरं का. हाय पुरुषांचं पाठ आहे का नाही? तर मी म्हणलं रोज येणाऱ्यांचं होणार आहे ते मला माहिती आहे ना. मी सांगितलेला जे अभ्यास करतात ना, मी गॅरंटी देतो, कारण ती जबाबदारी माझी आहे. आणि रोज न करणाऱ्यांची जबाबदारी मी नाही घेणार. मी कालच सांगितलेलं, आता मी परत नाही सांगणार आहे ना. तर मग काय सांगितलं? ह्या 6 लेशा. मग द्रव्यलेशा कशाला म्हणलं? पुरुषांकडं. थांबा, मला माहिती त्यांना जमतं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे हो आहे ना. द्रव्यलेशा कशाला म्हणलं? पुरुषांकडे म्हणलं जरा संयम धरा की. हां, द्रव्यलेशा कशा म्हणलं? कोणी पण सांगा, पुरुषांना ज्यांना जमलं त्यांनी सांगा. द्रव्यलेशा कशाला म्हणायचं? तेव्हा काय का संयमच नाही. पोराचं नाव संयम आहे पण आपलं संयम नाही. सांगते का बसा म्हणलं तर का बसायचं. हां, द्रव्यलेशा कशाला म्हणलं? नाही अहो माहिती की, विसरला काय? बरं विसरला, असू द्या, ठीक आहे. शरीराचा जो कलर आहे त्याला काय म्हणायचं? द्रव्यलेशा. आणि भावलेशा कशाला म्हणायचं? हां, एवढंच समजेल ना. झालं, ठीक. मग आता सांगायला लागलो कशासाठी? की कशासाठी सांगायला लागलेलो आहे की हां, जिथं आचार्य स्वतःहून सांगतील तेव्हा द्रव्यलेशा, पण प्रत्येक वेळेस भावलेशा भावलेशा लावणार. लेशा म्हणलं की भावलेशा, समजलं का नाही? तसं मार्गणा म्हणलं की भाव मार्गणात लावायचं. स्वतःहून जेव्हा सांगतील तेव्हाच द्रव्य लावायचं. कळलं नाही? तसं स्वतःहून आचार्य सांगतील तेव्हाच निवृत्त पर्याप्त लावायचं. नाही तर पर्याप्त म्हणलं की पर्याप्त आणि निवृत्त पर्याप्त लावायचं, आणि अपर्याप्त म्हणलं की हे लक्षात ठेवायचं. समजलं का नाही? ह्यासाठी घटवायला लागलं. सोपं आहे, काय अवघड नाही. आता गुणस्थान लावा. पर्याप्तांचे गुणस्थान किती? पर्याप्तांची गुणस्थानं किती? 1 ते 14. सोपं आहे. निवृत्त पर्याप्तांची गुणस्थानं किती? मरून जेव्हा तो विग्रहगतीमध्ये जातो आहे का नाही, ते वडे लावायचे आहेत. 1 2 4 आहे ना. आता 6 कशासाठी अपयशाने लावलेलं आहे? जेव्हा तो पुतळा निघतो का नाही, कुठला? अशुभ कसं म्हणतात, डोक्यातनं निघतो. 6व्या गुणस्थानात हे नाही लावायचं हा ना. कुठला? आहारक. आहारक शरीर बघितलं होतं ना आपण. आहारक पुतळा डोक्यातनं अशुभीतनं निघतो ना, डाव्या खांद्यातनं. शुभ कुठनं निघतो? उजव्या खांद्यातनं. डोक्यातनं कुठला निघतो? आहारक. समजलं ना? आता लक्षात राहील का नाही? अशुभ तेजस डाव्या खांद्यातनं निघाला. कोणाचा? द्वैपायन मुनी. द्वारका नगरी जाळली हा. शुभ तेजस उजव्या खांद्यातनं निघतो.
आहे ना. आणि आहारकाचा जो पुतळा आहे तो कुठून निघतो? मस्तकातनं निघतो, आहे का नाही. तर अशा प्रकारे सांगितलं काय आहे की मग जे 6व्या गुणस्थानामध्ये जो आहारक पुतळा निघतो का नाही, तिथं जेव्हा काय होतो ते निवृत्त पर्याप्त होतं. कारण आहार शरीर तिथं काय होत असतंय, आपण म्हणलं आहारक मिश्र काय कुठं असतो, बघितलं का नाही. म्हणून ते 6वं गुणस्थान लावायचं तिथं. आणि ते निवृत्त पर्याप्त, हा ना. आणि 13वं गुणस्थान जे लावलेलं आहे ते कशाच्या अपेक्षेने लावलेलं आहे? समुद्घात जेव्हा करतात का नाही, केवली समुद्घात आहे ना, दंड, कपाट, प्रतर, लोकपुरण, त्या समुद्घाताच्या अपेक्षेने ते विशेषतः, ठीक आहे ना. तर ते निवृत्त पर्याप्त झालं. आणि लब्ध पर्याप्त जे जीव आहेत त्यांचं गुणस्थान कुठलं असणार? नियमानं डोकं लावा की लब्ध पर्याप्त कोणाला म्हणलेलं आहे ना. लब्ध पर्याप्त कोणाला म्हणलं? ज्यांची शरीर पर्याप्ती पूर्ण झाली नाही आणि होणारही नाही. पक्क करा, माझ्या मागं म्हणा. पर्याप्त कोणाला म्हणायचंय? ज्यांची शरीर पर्याप्ती पूर्ण झाली आहे, कळलं का नाही. हा ना. पुढं ज्यांची शरीर पर्याप्ती पूर्ण झाली नाही पण पुढे होणार, ते कोण? निवृत्त पर्याप्त, है ना. आणि ज्यांची शरीर पर्याप्ती पूर्ण झाली नाही आणि पुढेही होणार, त्यांना काय म्हणायचं? पक्क झालं? पूर्ण पक्क म्हणजे खूपच पक्क पाहिजे, विसरताच कामा नाही, आहे ना. विसरलं तर तुमचं प्रायश्चित्त तुम्हीच घ्या. नाही, खरं सांगतो, जर महत्त्वाची गोष्ट विसरली तर आपण प्रायश्चित्त घेतो का नाही? लोकव्यवहारामध्ये जर तुमची महत्त्वाची गोष्ट विसरली तर काय करता सांगा बरं. एक महत्त्वाची गोष्ट आहे ना, आणि ती विसरली तर काय करता? लग्न आयोजन केलेलं आहे आणि मंगळसूत्र विसरला, काय विचारतोय? एक उदाहरण सांगतो, महत्त्वाची गोष्ट उदाहरण सांगतोय, काय करता मग? म्हणजे विसरता, अशी चूक परत नाही होता कामा नाही, कळलं. तसं महत्त्वाचा पॉईंट विसरता कामा नाही. तसं प्रमाणे सांगितलं की हे पर्याप्त अपर्याप्त जे आहे ते विसरता कामा नाही, एवढं सांगतोय. नाहीतर तुमचं प्रायश्चित्त तुम्हीच घ्या. ठीक आहे, झालं. आता समजलं का इथंपर्यंत? आता पुढची चर्चा उद्याच्यालाच घेऊ, नाही होणार ते. 65,536, 66,336 आहे ना, त्याचं उद्याच्यालाच पाहावं लागेल. ठीक आहे. तर सांगायचा अभिप्राय एवढाच आहे की अशा प्रकारे आपण काय बघितलेलं आहे? पर्याप्तक, निवृत्त पर्याप्तक आणि लब्ध पर्याप्तक. शास्त्रामध्ये जेव्हा पर्याप्तक म्हणणार तेव्हा कोण असणार हो? हे दोघं असणार. आणि शास्त्रामध्ये जेव्हा अपर्याप्तक म्हणणार तेव्हा कोण असणार हो? लब्ध पर्याप्तक हे असणार. हे लक्षात राहील? ओके, ठीक आहे. थांबतो, मला घ्यायचं होतं ते पुढे, पण मला नाही वाटत ते होईल. आता का होईल? बरं, थोडंसं तर सांगतो, थोडीशी सुरुवात करून देतो. हां, पुढचा पान नंबर 66 बघा. हां, तिथं काय सांगितलेलं आहे? काय नाही, ते सगळे जे भाव सांगितलेले आहेत, आहे ना. एक जीव के अंतर्मुहूर्त में लब्ध पर्याप्तक अवस्था के निरंतरपणे अधिक से अधिक भाव किती होतात? एका जीवाला अंतर्मुहूर्तामध्ये जास्तीत जास्त लब्ध पर्याप्तक अवस्थेमध्ये जास्तीत जास्त जर भाव झाले तर ते किती होतात? तर उत्तर सांगितलेलं आहे 66,336, है ना. कळलं का नाही? तर ते एक क्षुद्र भाव. क्षुद्र भाव म्हणजे काय? हां, एक श्वास में 8-10 बार, त्याला म्हणायचं क्षुद्र भाव. क्षुद्र म्हणजे हलक्यातला हलका, अल्पत अल्प, सगळ्यात मिनिमम, त्याचा म्हणायचं क्षुद्र. क्षुद्र भाव समजला का? एका श्वासामध्ये काय घेतोय तो? म्हणजे श्वासाचा 18वा भाग म्हणजे क्षुद्र भाव. लिहा, श्वासाचा 18वा भाग म्हणजे काय झाला? क्षुद्र भाव. पण असा कोणी जो लब्ध पर्याप्तक जीव आहे, एका अंतर्मुहूर्तामध्ये मॅक्झिमम असे किती क्षुद्र भाव घेऊ शकतो?
तर उत्तर सांगितलं 66,336. एका अंतर्मुहूर्तामध्ये सांगितलं काय आहे मॅक्झिमम किती घेऊ शकतो सांगितलं, तर तो 66,336चं गणित उद्याच्याला बघू. ठीक आहे, चल. ते गणित झालं की पर्याप्त मार्गाने संपली. मार्गाने नाही, पर्याप्त अधिकार संपला. डोळे बंद करा. जाणार हा मी परम मंगल स्वरूपी आहे. माझ्यामध्ये अमंगल असे काहीही नाही. मी परम उत्तम स्वरूपी आहे. माझ्यामध्ये हलकं असे काहीही नाहीच. मी आत्मा परम शरण स्वरूपी आहे. माझ्यामध्ये अशरण असे काही नाही. अनुभव घ्या, मीच लोकामध्ये सर्वोत्तम मंगल आहे. मीच लोकामध्ये सर्वात उत्तम आहे. मीच या लोकामध्ये सर्वात शरण जाण्यास योग्य आहे. परममंगल स्वरूपोऽहं परम उत्तम स्वरूपोऽहं परम शरण स्वरूपोऽहं विसर्जन. नमो हरि.